केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शनिवारी जल्लोष साजरा करण्यात आला। कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार निदर्शनं केली। विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला। तरी आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीच्या युवा विद्यार्थ्यांसह आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला होता। आज सर्वप्रथम मी भारतातल्या तमाम सर्व युवकांना अभिनंदन करतो की या देशात गेल्या काही वर्षापासून तानाशाही, हुकुमशाही अशा पद्धतीचं सत्तेचा माज आपण बघत आलो होतो। पण या सत्तेचा माज आपल्या देशातील युवकांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला। 22 विद्यार्थी आत्महत्या झाल्या त्या नीट परीक्षेच्या गोंधळामुळे। तर 22 विद्यार्थ्यांचा जे अव्यवस्थेमुळे आत्महत्या झाल्या त्याची जबाबदारी स्वीकारणं या सरकारचं काम होतं। आणि एक छोटीशी मागणी होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण सत्तेचा माज इतका चढला होता या हुकुमशाह तानाशाहाला की ते ऐकायला तयार नव्हते। मात्र CGPच्या माध्यमातून अभिजित दिपके यांच्या टीमकडून आणि पूर्ण भारतभर त्यांनी या एकवटला, सगळं देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि या एकतेचा विजय म्हणून आज नीट परीक्षेचा गोंधळही दूर होईल आणि आज धर्मेंद्र प्रधानचा हा राजीनामा झाला आहे।